जगद्गुरु तुकोबाराय दैदिप्यमान सूर्य आहेत. त्यांना उपसर्गाचं बळ घ्यायची गरज नाही. स्वतः तेजोवलयांकित आहे. संतांचे चरित्र जगाला पावन करणारी, संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांतता देणारी. तुम्ही हिमालयामध्ये दोष घालवण्यासाठी गेलात. दोष जातील, पण कदाचित कोणता कडा कधी खाली घसरेल माहिती नाही. हिमवंत दोष खाय, जीविताची हानी होय. गंगेमध्ये गेलात तर बुडी मारावी लागते. किती पाणी खोल आहे माहिती नाही. पाय घसरला, पाणी खोल लागलं, बिगर तिकिटाचा गंगा सागरला जाईल. मोक्ष देवणी उदार, काशी होय कीर, परी वेचे लागे शरीर तिये गावी. मोक्ष देऊन उदार काशी आहे, पण काशीमध्ये मरण यावं लागतं. मनकर्णिका घाटावर जाळावं लागतं, त्यावेळेस मोक्ष मिळतो. पण आज तुकोबाराय रूपी जीवनचरित्राची गंगा आपल्या या गावामध्ये आली, पाथरवाडीमध्ये. आणि या पाथरवाडीमध्ये मी कालही बोलून गेलो की मोठ्या मोठ्या गावांना जे जमत नाही ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित केलं. पंढरीच्या सोहळ्याला सुद्धा 100व्या वर्षाला सुद्धा लोक सकाळ संध्याकाळ कीर्तन ठेवत नाहीत. आपल्याकडे सकाळी कीर्तन आहेत, भोजन आहे, दुपारी कथा आहे, संध्याकाळी परत कीर्तन आहे, सकाळी पारायण चालू आहे. ही भाग्याची गोष्ट आहे. सगळ्यांच्या नशिबात हे मिळत नसतं. आणि म्हणून जीवनाचा भरोसा काहीच नसतो. खरं तर माणसाचं जीवन क्षणाक्षणाला संपतंय. गेल्या वर्षी जी लोक या व्यासपीठाच्या आजूबाजूला दिसत होती, आज प्रकर्षानं ती जाणवत नाहीत. त्याच्यामध्ये व्यासपीठ चालक म्हणून जे काम करायचे, मी ज्यांना गेल्या वर्षी भेटलो होतो, मी सहज यावर्षी विचारलं, का हो पटाईत महाराज नाहीत का? ते म्हणले, तुम्हाला माहीत नाही का? म्हटलं नाही. म्हटले पटाईत महाराज गेले. मला आश्चर्याचा धक्का बसला. आमचा ज्ञानेश्वर, आम्ही गेल्या वर्षी याच कथेमध्ये नाचत होते, पार दिंडीमध्ये नाचत होते. आज मात्र दिसत नाहीत. तुकाराम सारखा एखादा चांगला नवयुवक, तोही यावेळेस दिसला नाही. खरं तर ही तरुण पोरं महाराष्ट्रामध्ये जोडली गेली. मी अनेक गावं फिरतो. इथली कथा संपली की दुसऱ्या दिवशी लगेच नाशिक आहे, मोहाडी संपली की लगेच उदगीर आहे, उदगीर संपलं की लगेच दौंड आहे, दौंड संपलं की मुळशी. जून पर्यंत कथा बॅक टू बॅक चालू आहे. परंतु पाथरवाडीमधले जेवढे तरुण पोर आहेत, जेवढी माझ्या संपर्कात आली, ती महाराष्ट्रामधले एक अलौकिक संस्कारवान पोर आहेत. आणि ती नेहमी संपर्कात राहिली माझ्या वर्षभर. आणि मग आज मात्र ज्ञानेश्वर सुडेसारखा, अमित सुडेसारखा, तुकाराम चांबलेसारखा तरुण दिसत नाही. रक्ताचं नातं जरी नसलं तरी या गावाशी, देवाशी नातं जोडलेले पटाईत महाराज, हरिभक्तीपरायण, ते आज या ठिकाणी दिसत नाही. याच्यावरून एक लक्षात घ्यायचं की पुढचा सप्ताह आपण करूच, किंवा पुढच्या सप्त्याला आपण कथा ऐकायला असू, कीर्तन ऐकायला असू, याची गॅरंटी नाही. मग जीवन जे मिळालंय ना, ते अनमोल आहे. ते मातीमध्ये मिसळून आयुष्य वाया घालू नका. एक एक क्षण परमार्थ भक्तीमध्ये लावा. जीवन साफल्याकडे